भारतात आजच्या घडीला जवळपास 1200पेक्षा जास्त वृद्धाश्रम आहेत. परंतु त्यात मुस्लिम वयस्कर नाहीत किंवा फार थोडे आहेत असे वारंवार आपल्याला सांगितले जाते. हिंदू अतिसहिष्णू असल्यानं त्याला ते लगेच पटतं, परंतु वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे. आपण विस्ताराने समजून घेऊयात. वृद्धाश्रम अलीकडच्या काळात भारतातील पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून विभक्त कुटुंब पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत आहे. छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आईवडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आली आहे. मुलामुलींनाही स्वतःच्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटते. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार वाढायला लागला आहे. मुले मुली ज्येष्ठांना घरात ठेवतच नाहीत असं नाही, पण घरातच अपमानास्पद वागणूक देणे, दुर्लक्ष करणे, घरातील कामे सांगणे यांसारख्या गोष्टी घडतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठांनाही वृद्धाश्रमच जवळचा वाटू लागला आहे. कारणे काहीही असोत, पण ज्येष्ठ आणि त्यांची मुले, सुना, मुली, जावई यांच्या ओढाताणीवर मार्ग निघावा आणि ज्येष्ठांचे उर्वरित आयुष्य सुखात जावे या कल्पनेतून वृद्धाश्रमांचा जन्म झाला. ज्येष्ठांनी समवयस्कांसोबत वेळ घालवावा, त्यांच्या राहण्याखाण्याची, औषध पाण्याची काळजी घेतली जावी म्हणून वृद्धाश्रम निर्माण झाले. ज्यांच्याकडे वृद्धाश्रमाला देण्या एवढे पैसे आहेत त्यांनी तिथे आश्रय घेतला. वृद्धाश्रमांचीही संख्या वाढत गेली. बदलत्या काळाबरोबर अनेक गोष्टींमध्ये बदल होतो, तो स्वीकारावाच लागतो. काही बदल झपाट्याने होतात तर काही बदल अतिशय मंद गतीने, त्यामुळे ते चटकन लक्षात येत नाहीत. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले. त्या मोबाईलने इतकी क्रांती केली आहे की माणसाचे मन, विचार, जगण्याचे संदर्भ सारंच बदलत चाललं आहे. हा बदल फक्त शहरापुरता मर्यादित नाही, तर तो ग्रामीण भागात देखील झपाट्याने होत चालला आहे आणि प्रत्येक कुटुंबात तो जाणवू लागला आहे. वृद्धांच्या समस्यांचे स्वरूप आणि व्याप्ती बदलते आहे. अशावेळी वृद्धाश्रम वृद्धांसाठी सुखावह ठरतील अशी निवास व्यवस्थेची नितांत गरज आहे, हे निश्चित. ही गरज का निर्माण होते याचा विचार अगदी तरुण, मध्यमवयीन, वृद्ध, अतिवृद्ध प्रत्येकानंच केला पाहिजे. जाणून बुजून पसरवलेला खोटा नॅरेटिव्ह. मुस्लिम मुले त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि याचे कारण इस्लामने पालकांबाबत दिलेली शिकवण आहे. इस्लाममध्ये अल्लाहनंतर मनुष्यासाठी सर्वात महत्त्वाचा दर्जा म्हणजे त्याच्या पालकांचा, जो त्याला जगात आणण्याचे साधन बनले आणि ज्यांनी त्याच्या संगोपनात सर्व काही त्याग केले. इस्लाम शिकवतो की जेव्हा मुले अशक्त आणि वृद्ध होतात तेव्हा त्यांच्या पालकांची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. ज्या प्रेमाने त्यांनी लहानपणी त्यांना वाढवले आहे, कुराणात असं म्हटलं आहे की तुम्हारे रब ने फैसला कर दिया है कि उसके सिवा किसी की बंदगी न करो और माँ बाप के साथ अच्छा व्यवहार करो. यदि उनमें से कोई एक या दोनों तुम्हारे सामने बुढ़ापे को पहुँच जाए तो उन्हें ऊह तक न कहो और न उन्हें झिड़को, बल्कि उनसे शिष्टतापूर्वक बात करो और उनके आगे दयालुता से नम्रता की भुजाएं बिछाए रखो और कहो, मेरे रब, जिस प्रकार उन्होंने बालकाल में मुझे पाला है, तू भी उन पर दया कर. जो कुछ तुम्हारे जी में है उसे तुम्हारा रब भली भांति जानता है. यदि तुम सुयोग्य और अच्छे हुए तो निश्चय ही वह भी ऐसे रुजू करने वालों के लिए बड़ा क्षमाशील है. कुरान 17:23-25. कुराणच्या या आयतमध्ये मुस्लिमांना त्यांच्या पालकांना ओझे समजू नका असे शिकवतात. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही आवडत नसले तरी त्यांच्याशी कठोरपणे बोलू नका. हजरत मुहम्मद म्हणाले की माँ के कदमों तले जन्नत है और बाप जन्नत का दरवाजा है. किती परस्पर विरोधी खोटा विमर्श आपल्यासमोर उभा केला गेला आणि आपण आपल्या असहिष्णू अजाणतेपणामुळे त्याला बळी पडलो. धर्मांध जिहादी मुसलमानांची मानसिकता आपण जाणतोच. बुरखा, हलाला, संपत्तीत अधिकार नसणे, 3 तलाकची टांगती तलवार मुस्लिम महिलांवर कायम लटकत असताना हे आम्हाला अक्कल शिकवणार. आणि सुरू झाला पहिला मुस्लिम वृद्धाश्रम.
20व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कर्नाटकात मुस्लिम संचालित वृद्धाश्रम अस्तित्वात आले होते. त्याआधी निवारा नसलेले मुस्लिम ख्रिश्चन संचलित संस्थांमध्ये राहिले आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्लत मॅनेजमेंट सोसायटी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली दिवंगत डॉक्टर सलाम मुशीर आणि त्यांच्या टीमने 1989मध्ये कोलार इथं बुजुर्गों का घर नावाचे वृद्धाश्रम स्थापन करून एक धाडसी पाऊल उचलले होते. 2010मध्ये मोहम्मद फारूक यांनी अल अमन एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्टच्या बॅनरखाली देवनहल्ली, तालुका बेंगलोर ग्रामीण इथं आशियाना वृद्धाश्रम स्थापन केला. सध्या 200 वयस्कर स्त्री पुरुषांसाठी मोफत निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. त्यांना नमाज आणि इतर धार्मिक कर्तव्ये पार पाडण्याची सोय आहे. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात. वरील उदाहरण फक्त वानगी दाखल दिले आहे. अशा अनेक संस्था संबंध देशभरात मुस्लिम वयस्कर लोकांसाठी कार्यरत आहेत. आता तुम्ही विचाराल, यासाठी पैसे कसे गोळा करतात? उत्तर सोपे आहे. सहिष्णू हिंदू आणि मायबाप सरकार. आपण वेबसाईटवर अशा अनेक जाहिराती बघतो ज्यामध्ये वृद्ध असहाय्य लोक मदत मागत असतात आणि आपण खात्री न करता मदत करतो देखील. अशाच चोरी छुप्या पद्धतीने किती रक्कम गोळा होत असेल याचा अंदाज आपल्याला येणे कठीण आहे. सरकारची साथ. ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम ही देशातील वृद्ध लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची केंद्र सरकारची योजना आहे. या कार्यक्रमांतर्गत सरकार पात्र NGO आणि संस्थांना देशातील वृद्धांसाठी विविध वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, मोबाईल मेडिकेअर युनिट्स इत्यादी चालवण्यासाठी आर्थिक सहाय्य देते. आपण जाणतोच, मुसलमान शिक्षित असो वा निरक्षर, त्याला सरकारी योजनांची पूर्ण माहिती, कल्पना असते. म्हणजे पैसा हिंदू टॅक्सपेयरचा आणि खोटा नॅरेटिव्ह देखील हिंदूंच्याच विरोधात. धर्मांध मुस्लिमांचा डाव आपण वेळीच ओळखायला हवा आणि हा खोटा विमर्श, नॅरेटिव्ह खोडून काढायला हवा.